नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? योगेश संजय चव्हाण, नागामठाण, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या कालवडी बद्दल काय विशेष आहेत सांगा आम्हाला. सर या जर्सी जातीच्या आहे. ह्या आम्ही एम्ब्रियो मार्फत तयार केलेले आहे. एम्ब्रियो करून कालवडी तयार केलेले आहेत बघा. आणि किती खर्च आला एम्ब्रियोला तुम्हाला? 70,000. 70,000 त्यांना जन्मायचा खर्च आला. आणि तिथून आता ह्या किती महिन्याच्या आहेत? आता ह्या 11 महिन्याच्या. 11 महिन्याच्या कालवडी आहेत बघा. हिटवर आल्या होत्या? नाही, अजून इथे हिट नाही. अजून हिटवर नाही एक आलेलं. दाखवलेली हिट, हा हा. पण अजून भरलेलं नाही. काय नाव ठेवलं तुम्ही यांचं? नाही, नाव ठेवलं नाही. जर्सीच्या कालवड्या आहेत, 11 महिन्याच्या कालवड्या आहेत, एम्ब्रियोनी केलेल्या आहेत. एम्ब्रियो करायचं का ठरवलं? ब्रीडिंग मध्ये पुढे जाण्यासाठी. पुढे जायचं कारण डायरेक्ट कितव्या जनरेशनची कालवड भेटते आपल्याला? डायरेक्ट टॉप जनरेशन. टॉप जनरेशनची कालवड भेटते. त्याच्यामध्ये पहिलं दुसरं असं काही राहतच नाही. जे भेटतं ते प्युअरच भेटते. प्युअर टॉप. कोणाकडून केलं होतं तुम्ही? गोदरेज कडून केलं होतं. तर ह्या कालवडी बघा 70,000 खर्च आला यांना. आणि आता ह्या कालवडी किती चालणार त्यांचा रेकॉर्ड? हिचं 9,000, हिच्या आईचं 9,000 लिटरचं आहे, वळूचं 8,500 आहे. हिचा आईचं 7,000 आहे, वळूचं 8,000 आहे. आता गोट्याचं नियोजन कसं आहे? तुमच्या गोट्यात किती गाय आणि कालवडी आहेत? माझ्या गोठ्यात 15 गाय आणि 10 कालवडी. 15 गाय आणि 10 कालवडी आहेत. आणि सगळ्या ब्रीडच्या आहेत? सगळं टॉप ब्रीड. आता गोट्याचं दूध किती? 250 लिटर. 250. बरं, आता उद्याचं इन फ्युचर तुमचं ध्येय काय गोट्याबद्दल? गोटा अजून ब्रीडिंग मध्ये पुढे चालायचं. पुढे. आणि लिटर किती लिटर पर्यंत जावं? जितकं प्लस होईल तितकं प्लस करत चालायचं. असं कधी जाणवलं गोट्यामध्ये की बाकीचे बरेच लोक आता म्हणतात की दूध धंदा परवडत नाही, त्यांच्यासाठी काय सांगतात? बरोबर आहे. त्यांचे 15-20 लिटर वर काय बरोबर, त्या दिवशी ते दूध प्लस मध्ये चालतील, त्या दिवशी परवडायला लागेल. एम्ब्रियो किती गायींमध्ये केलं होतं तुम्ही? सर एम्ब्रियो झाला 2च गायचा होता माझा, पण सक्सेस रेट असं का आता हिची गाय पूर्ण केली. आई फेल खरं म्हणायचं. त्याच्यात फेलचं प्रमाण जास्त आहे. बर बर. म्हणजे तिची माझी 1 लाख रुपयाची गाय सुद्धा फेल आहे एम्ब्रियोमुळे. आता ती प्रेग्नेंट होऊ शकत नाही. वर्ष सगळं ट्रीटमेंट वगैरे सगळं करून बघ. पण रिजेक्शन सुद्धा जवळजवळ 50% रिजेक्शन फेस करावं लागतं. 50-60 नाही टेस्ट करू. आयटीआय तर सुरुवातीला तपासले जातो. गायीने वासराला जन्म दिल्यानंतर पण फर्टिलिटी प्रॉब्लेम बरोबर. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे गाय आपण एम्ब्रियो करते भविष्यात त्या गायीला परत शक्यता म्हणजे 50% फेल रिजेक्शन येतो. हिची आई राहिली गाभण आता? हिची आई परत राहिली. म्हणजे आता व्यायला आहे. आता ह्यांचं नियोजन कसं आहे की ह्यांना कुठलं ब्रीड भरायचं तुम्हाला? चालू आहे. एक तर WWF नाही ST जेनेटिक भरायचं, एआयच करायचं. आता यांना ईटी करून माझ्या. बरोबर आहे. आणि बघू शकता. आणि खुराक काय चालवत आहे एवढं ते चमक दिसते? कस्टमाइज मिनरल. बर बर बर. आणि गोच ह्याच जंत निर्मूलन चालतंय 3 महिन्याला डोस. 3 महिन्याला वेगवेगळं आलटून पालटून. ड्रग्स बदलून. बर.